नमस्कार, मी राणी कासलीवाल. आपण पाहतायत डिजिटल अहिल्यानगर. अहिल्यानगर शहरातील मोठी बाजारपेठ आणि गजबजलेला चितळे रोड या ठिकाणी नेहरू मार्केटचं काम आपण पाहू शकता. प्रगती पथावर आलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी काम सुरू आहे. मात्र या नेहरू मार्केटचा प्रश्न सध्या ऐरणीवर आलेला आहे आणि या संदर्भात माजी नगरसेवक संजय झिंजे यांच्यासह गाळे आणि ओटे धारकांनी नुकतीच उपमहापौर धनंजय जाधव यांची भेट घेतलेली आहे आणि त्यांना निवेदन दिलेलं आहे. त्यांच्या विविध प्रश्नांसंदर्भात त्यांनी त्यांची भेट घेतलेली आहे. या संदर्भात आता आपल्या बरोबर आहेत माजी नगरसेवक संजय झिंजे. सर, डिजिटल अहिल्यानगरमध्ये आपलं स्वागत. काल आपण गाळे धारक आणि ओटा धारक यांच्यासह उपमहापौर धनंजय जाधव यांची भेट घेतली आहे आणि आपल्या समस्यांचं निवेदन त्यांना दिले. नेमकी आपल्या समस्या काय आहे? काल उपमहापौर साहेब धनंजय जाधव यांच्या अध्यक्षतेखाली मीटिंग झाली. त्यामध्ये आमचे नेहरू मार्केटचे सर्व गाळाधारक, ओटेधारक आम्ही त्यांना गेली जे हा आमचा लढा चालू आहे, 15 वर्षापासून लढा चालू आहे, की आमची मागणी आहे की आम्ही मूळ जे भाडेकरी आहोत ते आम्ही पूर्वीपासून ग्राउंड फ्लोअरला आहोत आणि आज जे काही व्यापारी संकुलन तुम्ही उभारता, आमचा व्यापारी संकुलाला अजिबात विरोध नाही, नेहरू मार्केट झालं पाहिजे, परंतु आमच्या जागेवर तुम्ही तिथं गाळे काढून ते गाळे तुम्ही इतर व्यापाऱ्यांना देणार आहेत असे आम्हाला आयुक्तांनी सांगितले व आमचे जे काही गाळेधारक आहे त्यांना तुम्ही पहिल्या मजल्यावर देणार. आज भाजी विक्री करणं आणि भाजी घेण्यासाठी पहिल्या मजल्यावर कोणी जाऊ शकत नाही. त्याचा जो काही मूळ उद्देश आहे भाजी मार्केटचा, हा सगळा विस्कळीत होऊन जाईल. म्हणून काल आम्ही धनंजय जाधव उपमहापौर यांना सांगितलं की आपण ह्याच्यामध्ये लक्ष घाला, नाहीतर आम्हाला नाईलाजास्तव परत कोर्टामध्ये जावं लागेल. त्याचं कारण असं की ज्यावेळेस आम्ही 15 वर्षापूर्वी कोर्टात गेलो होतो त्यावेळेस महानगरपालिकेने ॲफिडेव्हिटच्या स्वरूपात लेखी लिहून दिलं कोर्टाला की हे जे काही 70 गाळे, 70 ओटे व 14 गाळे यांना आम्ही त्यांचं तिथंच पुनर्वसन करू. परंतु एवढं होऊन जर महापालिका जर शब्द पाळणार नसतील तर मग आम्हाला कोर्टात जाऊन आव्हान याचिका दाखल करावी लागणार आहे आणि जर आम्हाला न्याय जर नाही मिळाला तर आम्ही 100% कोर्टात जाणार आहोत. कारण त्याचं कारणच असं आहे की तुम्ही हे जे गाळे आम्हाला सोडून व्यापाऱ्यांना जर देणार असाल आणि उद्या जर आम्ही कोर्टामधनं आमच्याच जागेवर आम्हाला गाळे मिळावं म्हणून जर कोर्टाने जर ऑर्डर केली, कारण आमचा न्यायालयावर आणि न्यायदेवतेवर खूप विश्वास आहे आणि जर मग ऑर्डर जर तशी झाली तर ज्या व्यापाऱ्यांनी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे त्या व्यापाऱ्यांचं आर्थिक खूप मोठं नुकसान होणार आहे. हे सुद्धा पालिकेने याची दखल घेतली पाहिजे. तुम्ही जेव्हा उपमहापौरांची भेट घेतली तेव्हा तुम्हाला काय आश्वासन देण्यात आलं? उपमहापौरांनी आमचे सर्व प्रश्न ऐकून घेतले. त्याचबरोबर त्यांनी सुद्धा त्यांचं मनोगत व्यक्त केलं. ते म्हणे मी ह्या गोष्टीवर आमचे सगळे पालिकेचे त्यांनी अधिकारी बोलवले होते, त्याच्यावर म्हणे मी सगळे आता ते मिनिट्स सगळे त्यांनी ते लिहून घेतले. ही चर्चा ते महापौरांशी करणार, आयुक्तांशी करणार, अजून नगरमध्ये जे कोणी लोकप्रतिनिधी असतील त्यांच्याशी करतो म्हणे मी. हा प्रश्न आपल्याला मार्गी लावायचा आहे. हे काल आम्हाला उपमहापौर जाधव साहेबांनी हे आम्हाला शब्द दिला.